यंदा संत ज्ञानेश्वर महाराज यांचा 728वा संजीवन समाधी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। महाराष्ट्रभरातून असंख्य वारकऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली। या वर्षी तीर्थक्षेत्र आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज यांचा 728वा संजीवन समाधी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। दरवर्षी या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी आळंदीमध्ये दाखल होतात। यंदाही आळंदीमध्ये लाखो वारकरी दाखल झाले होते। इंद्रायणी नदीत स्नान करून वारकऱ्यांनी माऊलींचं दर्शन घेतलं। गेल्या अनेक वर्षापासून आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा साजरा केला जातो। यंदा देखील मोठ्या उत्साहाचा संजीवन समाधी सोहळा संपन्न झाला। माऊलींच्या समाधी सोहळ्याला 23 नोव्हेंबर पासून सुरुवात झाली होती। परंपरेनुसार संजीवन समाधी मंदिरासमोरील महाद्वारावर असलेल्या हैबत बाबा यांच्या पायरीच्या पूजनाने सोहळ्याची सुरुवात होते। या सोहळ्यासाठी भगवान विठ्ठलांची पालखी पंढरपूरहून आळंदीत येते। 28 नोव्हेंबर रोजी मुख्य संजीवन समाधी सोहळ्यात दुपारी 12 ते 12:30च्या दरम्यान लाखो भाविकांच्या उपस्थितीत हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली। या सोहळ्याची सांगता 1 डिसेंबर रोजी रात्री 9:30 ते 12:30 दरम्यान माऊलींच्या छबी मिरवणुकीने होणार आहे। या कालावधीत माऊलींच्या संजीवन समाधीवर दररोज अभिषेक, दुग्ध आरती, महापूजा, नैवेद्य, भजन, कीर्तन, पारायण परंपरेनुसार केले जाते। दरवर्षीप्रमाणे यंदाही माऊलींच्या समाधी सोहळ्यासाठी आळंदीमध्ये वारकऱ्यांचा मेळा झाला होता। कार्तिक वैध द्वादशी बुधवार दिनांक 27 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 4 ते 7 या दरम्यान माऊलींचा रथोत्सव मोठ्या उत्साहात व हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला। रथोत्सवाला गोपाळपुरातून सुरुवात झाली। जागोजागी माऊलींच्या रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली। यावेळी चाकण चौकात अमरदीप मंडळाच्या वतीने देखील माऊलींच्या रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली। हरिनामाच्या गजरात व टाळ मृदुंगाच्या निनादात माऊलींचा रथ वारकरी पुढे पुढे ओढत होते। संपूर्ण आळंदी नगरीत माऊलींच्या रथाची मिरवणूक काढण्यात आली। यावेळी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त करण्यात आला होता। सध्या आळंदीच्या चौकाचा या ठिकाणी माऊलीचा रथ या ठिकाणी प्रस्तुत झालेला आहे आणि अमरदीप मंडळाचे कार्यकर्ते या ठिकाणी माऊलीच्या रथावर पुष्पवृष्टी करणार होते। किती वर्षापासून तुम्ही आज रथ महोत्सव होत आहे आणि अमरदीप मंडळाचे स्वागत करण्याचे काम सर्व मायबापांच्या महाराष्ट्रात होणार आहे। या ठिकाणी माऊलीचा रथोत्सव सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना अमरदीप मंडळाच्या वतीने या ठिकाणी पुष्पवृष्टी होत असल्यामुळे या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपल्यासोबत होते। आपण या ठिकाणी पाहू शकतो की कशा प्रकारे माऊलीच्या पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रशासनाकडून लावण्यात आलेला आहे। हा सोहळा पाहण्यासाठी वारकऱ्यांची मांदी आली कॅमेरामन माऊली काय सांगाल, कशा प्रकारचं नियोजन असतं? तुम्ही किती वर्षापासून ही पुष्पवृष्टी करताय? तुमच्या मंडळाचे माऊलीच्या समाधी सोहळ्यासाठी काय काय योगदान असतं? मंडळाचे दरवर्षी कार्यक्रम असतात कार्तिक यात्रेनिमित्त, पण रथ उत्सव हा 750 वर्ष झाल्यानंतर अमरदीप मंडळाच्या वतीने पुष्पवृष्टी करण्याचं काम होणार आहे। आणि खेळ आळंदी विधानसभेचे आमदार बाबाजी शेठ काळे यांच्या वतीने सुद्धा मंडळातर्फे यांचा ज्ञानेश्वर महाराजांची इथं पुष्पवृष्टी करण्याचा कार्यक्रम ठेवला। आणि त्याचबरोबर आम्ही आमदार साहेब जरी आमच्या असले तरी नवनिर्वाचित आमदार साहेब बाबाजी शेठ काळे यांच्या वतीने माऊलींच्या रथाचं स्वागत करत आहे। आणि अमरदीप तरुण मंडळ हे आळंदीचं सगळ्यात जुनं मंडळ असल्यामुळं आमचं कर्तव्य आहे की या ठिकाणी माऊलींची सेवा आमच्या हातातून घडवू ही आमची एक सगळ्यांची प्राथमिक मानसिकता आहे। तरी आज या संप्रदाय उपस्थित राहिला आमचं भाग्य समजतो की 750 वर्ष तरी इथं एवढा वारकरी मेळा उपस्थित झालेला आहे। तरी आलेल्या सगळ्या वारकऱ्यांमुळे अजूनच आमच्या मनात ऊर्जा निर्माण होती
आणि त्यामुळे आम्हाला अजूनच सेवा करण्याची इच्छा जागृत होती. धन्यवाद. नक्कीच. तुला आता बस झाली म्हणते आपण ते पुढे घ्यायचं नाही आता आपण जायला you